अकोल्यातील खंडेलवाल महिला मंडळ गेल्या 16 वर्षांपासून रासायनिक रंगांना पर्याय म्हणून पुष्प होळी साजरी करत आहे। यंदा सुमारे 200 किलो गुलाब, झेंडू आदी सुगंधी फुलांच्या पाकळ्यांमधून पाण्याचा वापर न करता होळी साजरी करण्यात आली। पारंपरिक लोकगीतांवर नाचत महिलांनी ब्रिज की होलीचा आनंद लुटला। बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त आणि रासायनिक रंगांमुळे रंगोत्सवाचं महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चाललंय। या रासायनिक रंगांपासून बचाव करण्याचा अनोखा मार्ग अकोल्यातल्या राजस्थानी महिलांनी शोधून काढलाय। तो म्हणजे सुगंधी फुलांची होळी। रंगांनी नाही, पाण्यानं नाही, तर केवळ सुगंधी फुलांच्या पाकळ्यांनी साजरी करण्यात आलेली ही होळी विशेष ठरली। पारंपरिक होळीच्या लोकगीतांच्या तालावर नृत्य करत खंडेलवाल महिला मंडळाच्या महिलांनी ब्रिज की होलीचा आनंद लुटला। अकोल्यातल्या खंडेलवाल महिला मंडळ गेल्या 16 वर्षांपासून सातत्यानं पुष्प होळीचं आयोजन करत आहे। यंदाच्या उत्सवासाठी सुमारे 200 किलो सुगंधी फुलांचा वापर करण्यात आला। यात गुलाब, झेंडू आणि इतर सुगंधी फुलांच्या पाकळ्यांचा समावेश होता। पाण्याचा एक थेंबही न वापरता आणि रासायनिक रंगांना पूर्णपणे फाटा देत केवळ फुलांच्या सुगंधात हा उत्सव रंगला। पारंपरिक होळीच्या लोकगीतांच्या तालावर महिलांनी फेर धरत एकमेकींवर फुलांचा वर्षाव केला। या रंगतदार दृश्यामुळे जणू काही मथुरा आणि वृंदावन येथील प्रसिद्ध ब्रिज की होलीचा अनुभव अकोल्यातच मिळत असल्याचा भास उपस्थितांना झाला। आजकाल बाजारात मिळणाऱ्या स्वस्त आणि निकृष्ट रंगांमुळे डोळ्यांचे आजार, त्वचेचे विकार आणि श्वसनाचे त्रास वाढण्याची शक्यता असते। या धोक्यांपासून बचाव करत पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश या महिलांनी आपल्या कृतीतून दिलाय। अकोल्यातील या पुष्प होळीची चर्चा संपूर्ण शहरात होत असून इतर मंडळांनीही अशाच पद्धतीनं प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करावी असा आदर्श खंडेलवाल महिला मंडळानं दिलाय।